मुंबईमध्ये आता क्वचितच फार 1 to 4च्या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं जातं, पण या मंडळाने 1 to 4चं क्रिकेटचं आयोजन करून जे माहीर आहेत 1 to 4च्या क्रिकेटमध्ये त्यांच्यासाठी आनंदी अशी बाब त्यांनी समोर आणली आहे. खरंच 1 to 4 क्रिकेट हे खूप अतिशय दर्जेदार क्रिकेट म्हणून ओळख आहे. अनेकांना हे क्रिकेट खेळण्यामध्ये अतिशय आनंद मिळतो. या खेळाची मात्र सुरुवात झाली आहे. चाहूल लागली अनेक खेळाडूंना आणि या खेळाला मात्र सुरुवात होते. इनिंगमध्ये पुढचा टॉस केला जाणार. प्लीज उशीर करू नका कोणत्याही संघाने पुढे. दोन्ही संघांना विनंती. चला जाऊयात मॅचकडे. सामना क्रमांक 4. पहिलं पॉवर प्लेचं महत्त्वाचं षटक निर्णायक ओव्हर आणि त्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज हुसेन. उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या नगरीमधील एक महत्त्वाची दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा. लक्ष लागलं मुंबईकरांचं या क्रीडा स्पर्धेकडे. महत्त्वाची पारितोषिकं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. एक तब्बल जर आपण पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा बहुमान प्रथम पारितोषिकाचा व्यावसायिक गटाला 85,000 रुपये रोख रक्कम आणि करंडक. दरम्यानचा पहिला बॉल टॅप केलाय सुरेश देखील जर आपण पाहिलं तर प्रत्येक फॉर्मॅटमधील तो खेळाडू आहे. चौफेर बाजूने खेळण्याची भूमिका बजावतो. 1 to 4च्या क्रिकेटमधील त्याचं असलेलं कौशल्य टिकवून ठेवले आणि जशी मैदानात तसा त्याचा खेळ. यावेळेला जर आपण पाहिलं तर एक सिंगल मिळतोय. नाही सिंगल बॅटकडे सिंगल रन. सलगचे 2 बॉलचे 2 रन इथे मात्र पूर्ण केलेत. आज अतिशय महत्त्वाच्या मॅच आपण 3 मॅच पाहिल्या. असल्फा रॉयल संघ आपण पहिल्या मॅचमध्ये जिंकला होता, नंतर पराभूत झाला सेकंड राऊंडला, पण चांगला परफॉर्मन्स दाखवला त्यांनी देखील. सरळ बॉल हातामध्ये गेलाय. अरविंद तांडेल तिकडे उभे आहेत. एक विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची देखील आपण ओळख राहिली. यावेळेचा बॉल स्विच करायचा होता. बॉल तिकडे जवळपासच अगदी सनी धोत्रे काहीशी थोडंसं मला वाटतं दिरंगाई केली आपण. क्विक अँड फास्ट तिकडे गोष्टी घडवणं महत्त्वाचं असतं आणि रन आलाय. सिंगल मिळतोय. स्कोर जर पाहिलं तर एकेरी धावेने पुन्हा पुढे जातोय. चला काही नियम आहेत अंडरआर्म क्रिकेटचे, त्या नियमांचं पालन करायचं. जशी मैदानं तशी नियम, जसे आयोजक त्या आयोजकांचे देखील काही अनेक नियम असतात. म्हणजे अंडरआर्मचे काही नियम अगदीच सेम असतात, पण काही नियम त्या मैदानाला अनुसरून असतात. त्या नियमांचं पालन करावं लागतं. हुसेन पहिलं षटक. काही क्वचित बॉल शिल्लक राहिलेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतील. या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा स्विच केलाय बॉल आमच्या स्कोररकडे. अर्थातच आदित्य यांच्याकडे बॉल. चांगला बॉल थांबवलाय. दोन्ही कार्य केलंय. बॉल देखील थांबवलाय, रन देखील सोडलाय. 5 बॉल 4 रन. 1 to go. 5 बॉल आणि 4. देवकरण जर्सी क्रमांक 10. एक विस्फोटक खेळाडू म्हणून या खेळाडूची चर्चा आहे. एक नावाजलेला खेळाडू म्हणून देखील या खेळाडूने अलीकडच्या काळामध्ये स्वतःची प्रसिद्धी मिळवली. स्टेप ओढून खेळले. टॅप केले. तिकडे अखिलेश आहेत, घाटकोपर परिसराचे खेळाडू. घाटकोपर भटवाडी नगरी आणि या खेळाडूला देखील कुठेतरी चान्स दिलाय. चेंबूर संघाच्या माध्यमातून निवड झाली आहे. घाटकोपर भटवाडी या विभागामध्ये त्यांचं लेदर क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षक म्हणून देखील कार्य राहिले. 1 ओव्हर समाप्ती. 5 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2. बॉलर नेम काय पाहिजे? अरविंद. बॉलर नेम काय पाहिजे? अरविंद. बॉलर नेम काय? राहुल. येस, राहुल आहेत बॉलर. खोपोली. येस, खोपोलीचे आहेत गोलंदाज. म्हणजे बरंच दूरहून प्रवास केला अनेकांनी. कोण पेनवरनं, कोण राजापूरवरनं, कोण खोपोलीवरून आलाय.
आणि आपला राजापूरचा गोलंदाज इकडे मुंबईमध्ये आता स्थायिक झाला. मुंबई नगरी स्वप्नांचा शहर आता मात्र इथे स्वप्नांचा पाठलाग करतोय. क्रिकेटच्या माध्यमातून अनेक विविध क्षेत्रातून त्याला मात्र इथे स्वप्नांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी इकडे मुंबईमध्ये सेटल होण्यास मुंबईने भाग पाडला. षटक क्रमांक 2 राहुल गोलंदाज. यावेळेचा बॉल टॅप करायचा होता. लेटकट खेळत होते पण तिकडे जवळपास प्लेअर होते. बॉल डॉट आलाय. या क्रीडांगणामध्ये तुम्हाला 24 बॉल 20-22ची मॅच फाईट आहे. तिकडे मागे प्रॅक्टिस थांबवा. हो वेग 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 चांगला वेग होता. नियंत्रण राखू शकला नाही. वाईट बॉल येतोय. टंच पंकज आपल्याला कळवत आहेत हा बॉल वाईड आहे. येस येस वाईड प्लस नो प्लस अशा काही अतिरिक्त धावांमध्ये आणखी भर करणाऱ्या धावा देखील मिळणार आहेत. या धावांचं समीकरण जर तुमचं बिघडलं ना तर संघाचा विजयाचा प्रवास देखील काहीसा थोडासा दूर राहू शकतो. त्यामुळे या धावांवरचं असलेल्या समीकरणावरती तुम्हाला बंधनं ठेवायची आहेत. टॅप केलं तिकडे. हुसेन फेकी करतील काय नॉन स्ट्राईक एंडला. ओहो माइंडसेट त्यांनी लगेचच नॉन स्ट्राईक एंडचं सेट केलं ना हे खूप महत्त्वाचं होतं. हिट लागला असता विकेट मिळाला असता. स्ट्राईक एंडला तेवढी काही संधी नव्हती. तुमचा थ्रो तुम्ही कोणत्या एंडला करता या गोष्टी देखील त्या असलेल्या परिस्थितीवरती अवलंबून आहेत. वास्तविकता तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून काय आहे ना हे महत्त्वाचं आहे. मैदान कसं आहे ती भौगोलिकता काय आहे तिथली असलेली मॅचची सिच्युएशनवरती डिपेंड तुम्हाला गेम करावा लागतो. टॅप केलाय आणि सुरेशला मात्र माघारी जावं लागते. फटका फसला. पहिला विकेट सलामीचा प्रारंभी बॅटर सुरेश माघारी जातोय. पहिला विकेट आलाय. 3 बॉल झालेत. स्कोर आहे 8 रन झालेत. कुणाल नेक्स्ट बॅटर कुणाल येत आहेत. षटका दरम्यानचे अजूनही उर्वरित 3 बॉल राहुल या गोलंदाजाचे. कुणाल आलेत नवीन बॅटर. तिकडे संधी काहीसा दूर राहिलाय. चान्स बनला होता पण एका धावेने मात्र ते सुखरूप आहेत बॅटर कुणाल. 1 रन मिळाला. षटक क्रमांक 2 उर्वरित 2 बॉलचा खेळ. षटक क्रमांक 2 मधील आणखी तसं पाहता 14 बॉलचा खेळ तुमच्या हातामध्ये आहे. 14 बॉल एक जवळपास 14 आले तर अतिउत्तम. मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या विपक्ष तुम्हाला एक चांगली फाईट करता येऊ शकते. बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ या संघाला. टॅप केलाय. नाईस स्ट्रोक. चांगला टॅप केलाय. सिंगल रन मिळतोय. 1 to go लास्ट बॉल. खोटव्या टप्प्याचा बॉल समोर कव्हरला प्लेअर आहे. तिकडे रोहित आहेत. ओव्हर संपली आहे 10 रन. 2 ओव्हर नंतरची धावसंख्या 10 म्हणजे दोन्ही बाजूला तसं पाहता अगदीच स्थिती दोन्ही बाजूला आहे. चांगली स्थिती पाहायला मिळते. रन देखील समाधानकारक आहे. बॉलिंग अटॅक देखील चांगला समाधानकारक पाहायला मिळतोय. स्वतः सनी धोत्रे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 येस सनी. मुंबई अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळामधील सनी धोत्रे नावाची चर्चा पुन्हा कायम करण्यासाठी भाग पाडतात आम्हाला. कारण त्यांनी दाखवलं की आम्हाला या क्रीडानगरीमधील नवाकाळची टुर्नामेंट आम्ही अगदीच अविस्मरणीय टुर्नामेंट म्हणून खेळलो. असलवा संघाच्या माध्यमातून देखील सनी धोत्रे यांनी देखील प्रवास केला. चला इनिंगमध्ये टॉस केला जाणार आहे. पुढच्या 2 संघांनी लगेचच उपस्थित राहायचे. सत्यविनायक कामोटे बी आणि त्यांच्या विपक्ष असणार आहेत RM रेम्बो वडाळा. या दोनही संघांच्या कॅप्टनने लगेच उपस्थित राहायचे. इनिंगमध्ये तो महत्त्वाचा टॉस आपण करूयात. सनी धोत्रेला थांबवलंय आणि त्यांच्या बदल्यामध्ये बॉलर कोण आहेत. विशालला बॉलर म्हणून विचार केला जातोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्त्वाचं. निर्णायक षटकादरम्यानची गोलंदाजी आपण पाहिली. त्या बॉलरने मात्र चांगली बॉलिंग केली. अगदीच हुसेनची गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हर मागे कोणत्याही मोठ्या
विस्फोटक खेळीला मात्र तिकडे बॅटरला भाग पाडू दिला नाही. तदनंतरचा सेकंड ओव्हरचा अटॅक देखील चांगला झाला. 12 बॉल 10 झालेत. आता षटक क्रमांक 3. यावेळेला पहिलाच बॉल अतिरिक्त आहे. अतिरिक्त धावांवरती जर तुम्ही एक आणखी भर धावा देखील थांबवणं महत्वाचं असेल. रन जर आपण पाहिलात तर पुन्हा एक मिळतोय. हो हो, संधी होती, अपील केली जाते. स्टंपिंग आउटसाठी नॉट आउटचा इशारा येतोय. रनआउटसाठी हा निर्णय मात्र नॉट आउट आलाय. सॉरी, संधी होती कॅचसाठी. स्टंपिंग रनआउटसाठी देखील प्रयत्न झाले पण सेफ आहेत बॅटर. विजय यांनी अगदीच बारकाईने पटकन निर्णय कळवला. ओहो, हुसेन सिंगल मिळतोय. दोन बॉल झालेत उर्वरित. अजूनही 4 बॉल आहेत या षटकामागचे. यावेळेला पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर त्याच झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण तिकडचा आता हुसेन मात्र चालक पाहायला मिळाला. यावेळेस हा बॉल त्याने कव्हर केलाय. डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. जय महाराष्ट्र चेंबूर या संघाच्या माध्यमातून गोलंदाजीवरती असलेल्या गोलंदाजांची चांगली पकड आहे. येस, प्रॉपर रीड केला बॉल. एखादा बॅटरकडनं एखादा चुकीचा बॉल कशा प्रकारे बाहेर चालतोय हा देखील ओळखणं महत्वाचं आहे. वाईट बॉल आलाय. व्हाईट बॉलचा कॉल. व्हाईट बॉल येतोय. दोन्ही संघांकडे तुमच्याकडे रिव्ह्यूसाठी एका इनिंगला एक रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यूची मागणी केली जाते. हॅलो, स्कोर जर आपण पाहिलात तर रिव्ह्यू लॉस केला जातो. रिव्ह्यू घेतला होता. एका इनिंगला एक रिव्ह्यू आहे. तो रिव्ह्यू तुम्ही फिल्डिंग टीमच्या माध्यमातून लॉस केला. बॅटिंग टीमच्या माध्यमातून तुमच्याकडे मिळणार आहे, पण आता लॉस करताय. स्कोर जर आपण पाहिला 14 की 13 झालेत. 3 बॉल 13 म्हणजे एकंदरीत 15 बॉल 13 रन. चांगली स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची देखील. बॉलिंग अटॅक देखील तसं पाहता अगदीच सुरक्षित पाहायला मिळतोय. काही एक्स्ट्रा वगळता बॉलरने देखील चांगल्या बॉलिंगवरती पकड बनवली आहे. उर्वरित 3 बॉल आहेत गोलंदाज विशाल यांचे. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि व्हाईट मध्ये प्लस होते ना. व्हाईट बॉल +1 2 रन. हे एक्स्ट्रा धावा आहेत ना तुम्हाला कंट्रोल करायचे आहेत. 1 to 4च्या क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने एक्स्ट्रा धावांवरती लगाम लावायचा असतो. ज्यावेळेस तुम्ही सर्कल बाउंड्री खेळत असता, एक्स्ट्रा जर तुम्ही 3-4 रन एक्स्ट्रा दिले असतात त्यावेळेस तुमच्याकडे चान्स असतो बाउंड्रीच्या माध्यमातून कव्हर करता येतो. एखादी बाउंड्री तिकडे तुम्हाला शक्यता वर्तवली जाते, पण इथे क्वचितच बाउंड्री येऊ शकते आणि खूप कमी बाउंड्री आल्यात आजच्या दिवसामध्ये. त्या बाउंड्री जर आपण पाहिलं तर एक आकाश गुरवची मिळाली पाहायला, आणि त्याच्या पलीकडे जर आपण पाहिला तर हॅनॉयची एक बाउंड्री पाहायला मिळाली. त्यामुळे बाउंड्री येणं काहीशी क्वचितच शक्यता आहे. समोरच्या दिशेने टॅप केलाय बॉल. सर प्रवीण यांच्याकडे जातो. इकडे चान्स बनलाय का? संधी निर्माण झाली. अरविंद तांडेल क्विक अँड फास्ट आहे का? रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा कॉल आहे रिव्ह्यूचा.
ऑन ग्राउंड डिसिजन ऑफ सिग्नल विकेट आहे. ओके, ऑन ग्राउंड इकडे आपण जर पाहिलं तर न्यूट्रल पंच विजय यांच्या माध्यमातून हा निर्णय होतोय की रनआउट आहे. पण पडताळणी केली जाते. नॅशनल स्पोर्ट्स या वाहिनीवरती ऑपरेटर म्हणून कार्य करणारे स्वप्नील भवर यांच्याकडे या सर्व जबाबदारी आता पुन्हा एकदा आल्यात. निर्णय काही क्षणातच आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हॅलो, चला नॉट आउट आहे. बॅटर सेफ आहेत. रन मिळतोय. स्विच हिट केलाय. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये बॉल जातोय. एकेरी धाव मिळेल. 1 टू गो. एक शेवटचा बॉल अजूनही या षटकामागचा शिल्लक आहे. कुणाल शेवटचा बॉल पुन्हा एकदा सामोरे जातोय. चांगला ड्राईव्ह केला. जबरदस्त गॅपमध्ये खेळले. 2 धावा मिळतील. षटक समाप्ती होते. 3 ओव्हर आणि 19. चांगल्या धावांचा पल्ला गाठलाय. उर्वरित 6 बॉल आहेत. इनिंग मध्ये टॉस आहे. पुढच्या 2 कॅप्टनने लगेच रेडी राहायचे. ओव्हर नंबर 4. सनी धोत्रे गोलंदाजी मार्गावरती लेफ्टी बॉलर आहेत. बॉलिंग अटॅक करावा लागेल. 19 झालेत. गोलंदाज सनी धोत्रे. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले. देवकरण सिंगल मिळतोय. अगदी 6 बॉल 6 देखील संघाला एक चांगली धावसंख्येची बाजू निर्माण करून देतील. देवकरण त्या गोष्टींचाच पाठलाग करतोय. देवकरणला जाणीव आहे मोठ्या स्ट्रोकची काही आता मात्र गरज नाहीये. 1-1 धावा पुष्कळ आहेत. स्विच केलाय. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. धावफलक 1 ने उलगडतंय. स्कोर जर आपण पाहिला तर 21 धावा झाल्यात. तिकडे बॉल पुन्हा आतमध्ये आलं. प्लीज डिस्टर्ब होतोय. षटक क्रमांक 4. पहिल्या डाव्याची सुरुवात. पहिला डाव मात्र अगदीच दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला रंगतदार पाहायला मिळतोय. स्टेपावरून खेळले. तिकडे मात्र फसलाय. अनुभवी बॉल पाहायला मिळतोय. कोणता बॅटर आउट आहे काही क्षणातच कळेल. कोण आउट झालेत. निर्णय आहे तिकडे पंचांकडे. कुणाल की देवकरण. कुणाला माघारी पाठवायचं आपल्याला. देवकरण. ओके, येस. सेफ डिलिव्हर आहे. नो बॉल नाहीये. नेक्स्ट बॅटर सत्यप्रकाश बाबू. स्ट्राईकला असतील सत्यप्रकाश. शेवटची ओव्हर आहे. काही क्वचित बॉल राहिलेत. षटक क्रमांक 4 आहे. सनी यांच्या अनुभवी बॉलला आपण पाहिलं. एक्सपिरियन्स म्हणून त्यांच्याकडे असलेला बॉलिंगचा अटॅक त्यांनी इथे मात्र आपल्या संघासाठी दाखवून दिला. स्विच हिट केलाय. सिंगल मिळतोय. रन जर आपण पाहिला पुन्हा एकेरी मिळेल. 22 झाले. 22. लास्ट 2 बॉल. 2 ना 4 बॉल झाले. 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत.
पुन्हा एकदा स्विच गेलाय, सिंगल मिळतोय. लास्ट बॉल 23 झाले, चांगली धावसंख्या आहे. तिकडे जर आपण पाहिलं तर रन मिळणार आहे 1+. ओके, रिव्ह्यू घेतला जातोय. बॅटिंग टीम काय निर्णय काय? नो बॉल. ओके, नो +1. नो बॉल आणि +1 आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक्स्ट्रा. शेवटच्या बॉलसाठी अगदीच 3 रन खर्च केलेत सनी धोत्रे यांनी. आता पुन्हा एकदा वाईट प्लस. लॉफ्टेड स्ट्रोक, काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलला बाउंड्री आली आहे. 4 रन आणि एकंदरीत स्कोर किती झालाय आदित्य? 31. काय स्कोर झालाय, जबरदस्त. चला या टॉससाठी या कॅप्टन. चला पुढच्या 2 कॅप्टन या. हॅलो, मी विनंती करतो मंडळाचे अध्यक्ष दीपक निकमजी, आपण पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. आणि अर्थातच आशिष आहेत RM रेनबो वडा संघाच्या माध्यमातून महत्त्वाची जबाबदारी कॅप्टनची. या विपक्ष टीम प्लीज यायचे. आपण कामोटे बी, सुशांत कोण आहेत आपले कॅप्टन? सुशांत कुठे आहेत? चला प्रथमेश, टॉस करूयात आपण. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. चला टॉस केला जातोय, टॉस होतोय आणि छापा आला. प्रथमेश काय निर्णय घेणार आहे? ओके ठीक आहे, हरकत नाहीये. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत. लवकरात लवकर निर्णय कळवा आणि लगेच मॅचकडे वळूयात. तत्पूर्वी तुम्हाला नवीन असलेल्या खेळाडूंना प्रेक्षकांना दाखवतो. लकी ड्रॉचे कुपन आहेत. मोबी टाईमच्या माध्यमातून फ्री कुपन आहेत. आपल्या नावाची नोंद करा, मोबाईल नंबर टाका आणि लकी कुपनच्या माध्यमातून भाग्य विजेत्याला मिळणार आहे हेडफोन दिले जातील. तर निश्चितच प्रत्येकाने नोंद करायची. इथे उपस्थित सर्वांसाठी हे लकी कुपन अवेलेबल असणार आहे. 2 भाग्यविजेते पाहायला मिळाले. अजित सावंतचे असलेले सहकारी ज्यांना यांच्या माध्यमातून लाभ झालाय. आणखी नव्याने अनेकांना लाभ मिळेल. तर लकी कुपनसाठी तिकडे काउंटरला आपण तिकडेच नोंद करा. धन्यवाद.
हॅलो, नॉनस्ट्राईक अँड बॅटर, आपलं नाव सांगा. राहुल. चला सवजात मॅचकडे. ओमकार गोलंदाज, एक वेगळ्या शैलीचा गोलंदाज म्हणून याची ख्याती आहे. ती शैली आपल्याला अनुभवता येईल, पाहता येईल आणि इथे खऱ्या अर्थाने त्या शैलीला खऱ्या अर्थाने दाद दिली जाईल, कारण एक वेगळी शैली मात्र या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळते. असे अनेक खेळाडू आता अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतील. सलामीची प्रारंभिक जोडी, अरविंद स्ट्राईकला, नॉन स्ट्राईक एंडला राहुल. जोडी दाखल होते, मोठ्या धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचा निर्णायक पहिलं षटक. हो, नाईस बॉल. पहिला नो बॉल आहे. बिफोर आफ्टर लाईन, मिडल लाईन नो बॉल. +1. चांगला वेग आहे, पण पिचिंग काहीशी त्याची अपुरी राहिली. थोडासा टप्पा आणखी पुढे पिचिंग. फुल टॉस बॉल टॅप केले तिकडे. देवकरण आहेत, सिंगल मिळेल. नो बॉल होता. नो बॉलवरती प्लस करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट आला. रन काउंट, बॉल काउंट आणि विकेट काउंट. पहिला विकेट येतोय. 32 धावांचा टार्गेट आहे. अखिलेश बॅटर पण पाहिला तर अखिलेश. चला, बॅटिंग टीमने रिव्ह्यू मागितलाय. व्हाईट बॉलसाठी निर्णय होईल. चला, काय निर्णय काय आहे? चला, एक्स्ट्रा आहे. ओके, नो आर्ग्युमेंट प्लीज. सर 32 टार्गेट आहे. सुमेश सर 32 आपल्याला चेस करायचे आहेत, आपल्याला डिफेन्स करायचे आहेत.
फक्त नो बॉलला प्लस नाही आहे ना. एकच आहे. किती आले आदित्य? किती आले आता? किती बॉल? दोनच बॉल झाले. 2 बॉल आणि 5 रन. सुरुवात चांगली आहे. रिव्ह्यू घेतला होता, सक्सेसफुल होतोय. चला चला स्पीडअप करा. आऊट नाही देत. विचारता प्लस आहे का? चला स्पीडअप करा. 2 बॉल आणि 5 धावा झाल्यात. सुरुवात तर चांगली आहे, पण आणखीही मोठ्या धावांचा संघर्ष आहे. 32 धावसंख्या म्हटलं तर 1-4च्या क्रिकेटमध्ये या क्रीडांगणामध्ये 32 धावांचं लक्ष काहीसं अवघड लक्ष आहे, पण असलेल्या कठीण परिस्थितीला सोपं करण्याचं देखील धाडस आणि शौर्य आहे अरविंद तांडल याच्याकडे. बॉल सर हातामध्ये जातोय. टॅप केला होता. विस्फोटक आक्रमक बॅटर म्हणून ज्याने अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील असलेली त्याची विस्फोटक बाणा नेहमीच दाखवलाय, त्या शैलीला पुन्हा एकदा त्याने सादरीकरण करणं इथे मात्र अपेक्षित आहे. यावेळेला बॅट काढा. रन मिळणार आहे 1. वेगवान पद्धतीचा गोलंदाज, वरळी परिसराचा गोलंदाज, चक्री बॉलर म्हणून ओळख मुंबईच्या असलेल्या वरळी नगरीतील असे अनेक गोलंदाज आपण पाहतो. फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळले, सिंगल मिळेल. रन जर आपण पाहिलं तर पुन्हा 1 मिळतोय. 7 रन झालेत. 1 to go. 7 रन. पॉवर प्लेच्या षटकाचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा समोर खेळलेत. बॉलचा वेग कमी झाला काहीसा. 2 खेळाडूंना लागून बॉल तिकडे लॉंग ऑफला जर आपण पाहिलं तर देवकरण होते आणि बॉल तिकडे थांबवलाय. 1 ओव्हर समाप्त होते. 1 ओव्हर स्कोर आहे 8. धावसंख्या अजूनही 18 धावांमध्ये 18 बॉलमध्ये पाठलाग करावा लागणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं 24 18 बॉल 24 6 धावांची असलेली भरून काढायची आहे. बॉलर नाव काय व्हायचं आहे सुरेश? अच्छा पराग आहेत काय? नाही पराग नाही आहेत, दुसरे हरीश. पराग नाव म्हटलं तर पराग निश्चितच आम्हाला बॉलर हरीश येतात बॉलिंगवर. राहुल 18 बॉल अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्याकरता. खऱ्या अर्थाने पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र चेंबूर या संघाच्या गोलंदाजाने 2 ओव्हरला चांगला बॅलन्स ठेवला होता. 2 ओव्हरला अवघी 10 रन होते, पण तदनंतरच्या पुढच्या 2 ओव्हरला स्कोअर ग्राफचा काही जो पुढे गेला आणि तीच अडचण वाढली त्यांना दुसऱ्या डाव्यामध्ये. बॉल जर आपण पाहिला सर हातामध्ये जातो. विकेट आलाय. अखिलेश गोलू हे देखील माघारी परतत आहेत. विकेट. जय महाराष्ट्र चेंबूर या संघाच्या समोर असलेलं 32 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी आता मात्र चौकाराची भूमिका आखावी लागेल. बॅटर आपलं नाव क्रिस्टो. नेक्स्ट बॅटर क्रिस्टो. नो स्ट्राइक एंड. इस्टो चान्स होता तिकडे, मिसफिल्ड केली आहे. ओमकार अगदीच वेगाने बॉल आला होता. रन मिळतोय. हरीश गोलंदाजी करतायत. ओव्हर नंबर 2. कॅपमध्ये खेळलेत. चांगला स्ट्रोक आहे. 2 धावा. तसं पाहता 24 बॉल 24ची मॅच असती ना तर मॅचचं समीकरण इक्वेशन अगदी वेगळं असतं. 2 धावा देखील जर संघाला मिळाले तर त्यातून देखील मॅच बनवता येईल. स्कोअर जर आपण पाहिला 11 झालेत. 3 बॉल. उर्वरित आता 9 बॉलचा खेळ आहे. 15 बॉलचा खेळ, सॉरी माफ करा. 15 बॉल आणि 21. हो चांगला स्ट्रोक आहे. मिसफिल्ड होते. प्रयत्न तर करतायत अरविंद.
मॅच कधीही कलाटणी घेऊ शकते. एका बाउंड्री नंतर मॅचचं समीकरण कदाचित बदलेल. एका बाउंड्रीच्या शोधात आहेत आणि ती निश्चितच ती बाउंड्री जर आली तर जय महाराष्ट्र चेंबूर हा संघ देखील आणखी कमबॅक करताना पाहायला मिळेल. पडून खेळले कव्हरला तिकडे पराग आहेत. पराग अगदीच हळुवारपणे बॉल तिकडे पुढे सरसावत आहेत. रन आलाय. 1 to go. शेवटचा बॉल. 12 झालेत. अजूनही 20 धावांचा पाठलाग 13 झालेत. 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला सरापर पहिला मिडल लाईन नो बॉल. येस, अगदीच त्या व्हाईट लाईनीवरती पिचिंग केलं. चांगला बारकाईने पाहिलं. काय नो बॉल, बॅटर आउट आहेत. कसा आहे निर्णय काय? बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. ओव्हर कंप्लीट झाली आहे. नो बॉल होता, प्लस करता आला असता. मॅच आणखी काहीसं थोडंसं स्वरूप बदललं असतं. अरविंद सारखा बॅटर आउट होणं म्हणजे संघाला थोडंसं आता चिंताजनक आहे. स्कोर आता जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉलचा खेळ राहिला आहे. सागर, अंधेरी परिसराचा गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला स्पीडअप करा. 12 बॉल आणि मॅच आहे 18 ना. ओके, बॅट्समन नवीन, नेक्स्ट बॅटर प्लीज या. रोहित आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला हेअरस्टाईल काहीशी थोडीशी बदलली त्याने. मला वाटतं मुंबईची मॅच आहे म्हणून त्याने मलिंगाची हेअरस्टाईल बनवून आलाय. बॉलर सागर. आज मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ही मॅच आहे आणि त्याने हेअरस्टाईल देखील मलिंगाची आठवण करून देणारी बनवली आहे. बारा बॉल 18 धावांचा पल्ला गाठायचा आहे. लेग साईडला खेळले, सिंगल मिळतोय. शेवटचे आणखी काही बॉल. यावेळेला जज करत होते, जजमेंट फसलाय. डॉट बॉल येतोय. अगदीच वाईड लाईनीच्या अगदी सुरक्षित अंतर राखलं गोलंदाजाने. बाहेर पिचिंग केला पण ते सुरक्षित अंतर त्याने ठेवलं. स्टे पाडून खेळलेत. तिकडे एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये खेळत असता. बॉल सर हातामध्ये कुणालकडे. रन एकेरी मिळेल. रोहित एखादी बाउंड्री मार भाऊ. रोहित स्टेप आउट झालाय आणि भाऊला आमंत्रण दिलं आम्ही बाउंड्रीसाठी, पण कुठेतरी विकेट देऊन माघारी जातोय. कारण मॅचच तशी कठीण आहे. पुढे जाऊन खेळणंच इथे मात्र आता मात्र करावं लागतंय. मॅच आहे 17 धावांसाठी. अजून कीपर सुरेश आहेत. 4 बॉल 17 झालेत. एक्सपिरियन्सचा प्लेअर आपल्याला पाहायला मिळतात. प्रवीणजी आलेत. मुंबई अंडरआर्म क्रिकेट बरेच वर्ष खेळले, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि हा स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्लास, परफॉर्मन्स या सगळ्या गोष्टी, परफॉर्मन्स इज अ टेम्पररी, क्लास परमनंट. प्रवीण यावेळेला मात्र इथे आणखी एक सफलता येते. विकेट येतोय म्हणजे एकंदरीत सरेंडर केलंय. रन नाही आत्ताचा. आणि डॉट बॉल. सत्यप्रकाश बाबू नेक्स्ट ओव्हर. ओव्हर नंबर 4. 6 बॉल किती आहे? 18 रन झालेत. 5 विकेट. शेवटचे 6 बॉल उर्वरित राहिलेत. बॉलर आहे सत्यप्रकाश. फटका फसलाय. नो बॉल आहे. मिडल लाईन नो बॉल. बॉल काउंट, विकेट काउंट, रन काउंट. बॅट्समन नॉन स्ट्राईक एंडला संधी.
उर्वरित 5 बॉल आहेत. नेक्स्ट बॅटर स्ट्राईकचे हुसेन. म्हणजे या मॅचवरती नाव कोरलं जात आहे बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ या संघाचं. औपचारिकता आहे. क्या बात आहे ओमकार, चांगला थ्रो. बॅट्समन हुसेन आहेत. आता मागाचा एक राऊंड. अगदीच डॉट बॉल येतोय. उर्वरित काही बॉल. सनी धोत्रे यांचा चौकारावरती वैयक्तिक पारितोषिक असणार आहे 500 रुपयांचं आपले मित्र सुयोग यांच्या वतीने. बोल्ड आउट झालेत आणि दोन बाकी. 4 बॉल झालेत. उर्वरित 2 बॉल आहेत. चला या बॅटर लवकर या. 21 झाले. विशाल आलेत. शेवटचे 2 बॉल. लास्ट विकेट. हो हो, बोल्ड आउट झालेत आणि या मॅच वरती नाव कोरलं जाते. ऑल आउट झालाय संघ. बाबू भूमी 11 श्री स्वामी समर्थ हा संघ मात्र पहिल्या मॅच मध्ये विजय होतोय. अभिनंदन. चला या सत्यविनायक कामोटे बी विपक्ष RM रेम्बो वडा अशी लढत आपल्याला पहिल्या फेरीतील शेवटची असेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सत्यप्रकाश बाबू आपण या व्यासपीठावर. आणि ज्यांना कुपन इथे कलेक्शन करायचं त्यांनी या. प्रेक्षकांना आपण देखील या. लकी ड्रॉ कुपन घ्या. थांबा वेट. ओके होल्ड. सत्यप्रकाश बाबू एक बाउंड्री आली त्याच्या बॅटमधून. एक विकेट मिळवली आणि 3 विकेट लास्ट ओव्हर. 3 विकेट घेतले. सॉरी 10 रन दिलेत या